आणि आता पाहणार आहोत टॉप 9 राजकीय बातम्या। मराठ्यांना फक्त फडणवीसच टिकणारं आरक्षण देऊ शकतात। आरक्षण हवं असेल तर मनोज जरांगेंनी फडणवीसांच्या गुडबुकमध्ये जावं, नितेश राणे यांचं वक्तव्य। लातूरमध्ये ध्वजारोहणासाठी गेलेल्या जयंत पाटलांचा मराठा आंदोलकांनी निषेध व्यक्त केला। निवेदन न घेतल्यानं आंदोलक आक्रमक। मराठ्यांना ओबीसीमधूनच आरक्षण देण्याची भूमिका घेण्याची मागणी। लोकशाहीमध्ये आघाडी करणाऱ्या या सर्वांनाच अधिकार। जरांगे 29 तारखेला कोणती भूमिका घेतात त्यानंतर बोलणार। भाजप नेते प्रवीण दरेकर यांचं प्रतिक्रिया। मुख्यमंत्री आणि माझ्यातल्या वादाच्या बातम्या खोट्या। आमच्यामध्ये कुठलाही वाद नाही। सगळे एकोप्यानं महायुती सरकार चालवतोय। विरोधकांकडे दुसरा मुद्दा नाही, त्यामुळेच अफवा पसरवताय। अजित दादा यांची प्रतिक्रिया। शिंदे आणि अजित पवारांमधील वाद हा टोळीतील गँगवॉर। 3 गँगमधून महाराष्ट्राची लूट सुरू आहे। कॅबिनेटमध्ये शिंदे अजित पवार यांच्यामध्ये फाईलवरून वादाप्रकरणी संजय राऊतांची टीका। तर शिंदे अजितदादांमध्ये वाद झाल्याच्या चर्चा निरर्थक असल्याचा मुश्रीफांचं वक्तव्य। अजित पवार आणि एकनाथ शिंदे भाजपचे आश्रित। भाजपला शिवसेना आणि राष्ट्रवादी फोडायची होती, ते त्यांनी केलं। संजय राऊतांचा हल्लाबोल। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या ट्विटमध्ये घड्याळ चिन्हाचा वापर। स्वातंत्र्य दिनानिमित्त दिलेल्या शुभेच्छांमध्ये त्यांनी घड्याळ चिन्ह वापरलं। उद्धव ठाकरेंच्याच नेतृत्वामध्ये राज्यामध्ये विधानसभेचा प्रचार होणार। निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत ठरवलं जाणार, सूत्रांची माहिती। बाळासाहेबांचे विचार सोडणाऱ्यांना प्रचार प्रमुख केलं ही चांगली गोष्ट। मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल।